श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा होणार आहे आणि तोच म्हणजे काय, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येणार आहे। प्रकट दिनानिमित्त आपण काही सेवा ज्या असतात त्या आपल्या घरामध्ये करायच्या असतात। आपल्या घरामध्ये या सेवा केल्याने आपल्या घरातील सुख समृद्धी क्लेश कलह जो असतो तो नष्ट होत असतो। आपल्या घरातील वास्तुदोष कमी होत असतो। तसेच सासू सुना असतील त्यांचं जमत नाही, नवरा असेल व्यसनाधीनता असेल हे सुद्धा कमी व्हायला मदत होत असते। आणि यासाठी बघा, या गोष्टी आपल्या घरात घडल्याने आपल्या घरात अशांती नांदत असते। ज्या घरामध्ये अशांती नांदते तिथे माता लक्ष्मी या वास करत नाही। आपल्या घरामध्ये एकीचं बळ हवं असेल, आपण संसारिक माणसं आहोत म्हणून या गोष्टी प्रत्येकाच्या घरात होत असतात, पण आपल्या घरात एकोपा निर्माण होण्यासाठी, आपल्या घरात मतं एक निर्माण होण्यासाठी शांतता आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं असतं। मुलं जे चिडचिड करतात त्यांची चिडचिड कमी होणं खूप महत्त्वाचं असतं आणि तेव्हाच आपल्या घरात माता लक्ष्मी या वास करतात। आणि त्यासाठी आपल्याला काही दिव्य अशी सेवा आहे महाराजांची, ती आपल्याला करायची आहे। अगदी 5-10 मिनिटाची सेवा आहे, ती तुम्ही करू शकतात। तुम्हाला वेळ काळ खूप कमी आहे, माझ्याजवळ पारायण करायला वेळ नाही किंवा मी एवढा वेळ बसू शकत नाही एका जागी सेवा करण्यासाठी 1.5 तास 2 तास, तर अगदी 15 मिनिटात किंवा 10 मिनिटात तुमची सेवा होत असते। आणि बघा, या सेवेने नक्कीच आपल्या घरातील बरेचसे परिणाम तुम्हाला चांगल्या पटीने बघायला मिळतील। आपल्या घरातील वास्तुदोष जे असतात ते सुद्धा कमी व्हायला मदत होत असते। तर बघा, यावर्षी प्रकट दिन आलेला आहे 20 मार्च 2026, वार आहे शुक्रवार। या दिवशी चैत्र शुक्ल द्वितीयेच्या दिवशी प्रकट दिन येत असतो। महाराज हे प्रकट झालेले होते म्हणून प्रकट दिन म्हणत असतो आपण, आणि त्या दिवसापर्यंत तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। अगदी आता या सेवा कधी चालू कराव्या किंवा ही संकल्पयुक्तच करावी का, बिना संकल्पयुक्त करावी का, या बरेचसे प्रश्न महिलांना येत असतात। तर बघा, ज्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहेत त्या दिवशी अगदी तुम्ही सुरुवात करू शकतात। तुम्ही 21 दिवस सेवा करा, तुम्ही 22 दिवस करा, 25 दिवस करा, जेवढं तुम्हाला शक्य होईल। प्रकट दिन येत आहे तोपर्यंत तुम्हाला आजपासून सुरुवात करायची आहे। तुम्ही केव्हाही चालू करू शकतात सेवा। अगदी प्रकट दिन 2 दिवसांवर आलेला आहे आणि तेव्हा तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालेल। महाराजांच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची आहे आणि ही म्हणजे आपल्या मनात भाव ठेवून आपण सेवा सुरुवात करावी। आता ही सेवा करत असताना आपण संकल्प वगैरे करावा का, तर तुमची इच्छा असेल की मला संकल्पयुक्त करायची आहे तर नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा। अभिषेकाची सेवा आहे ही, तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता। तुमची जर इच्छा आहे की नाही, मला यथाशक्ती जेवढे दिवस मला करता येईल त्या पद्धतीने मी करणार आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही। संकल्प केला तर ज्या पद्धतीने आपण नेहमी संकल्प करतो तशा पद्धतीने आपण संकल्प करावा। महाराजांना सांगावं की माझ्या घरात सुख समृद्धी आणण्यासाठी मी ही सेवा अभिषेकाची सेवा रुजू करत आहे, ती मान्य करून घ्यावी, माझ्याकडून सेवा करून घ्या। या पद्धतीने आपण संकल्प करा की जर तुम्हाला 21 दिवस करायचे असेल तर 21 दिवस, 11 दिवस करायचे असेल तर 11 दिवस, या पद्धतीने तुम्ही संकल्पामध्ये म्हणू शकतात। आणि जरी तुम्हाला दिवस म्हणायचे नसेल तर यथाशक्ती तुम्ही म्हणावं आणि तरी तुम्ही करू शकतात। तर बघा, आपल्याला सेवा करत असताना आता कोणती सेवा करायची आहे, तर आपल्या घरात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा घरात मूर्ती असतेच असते, हे लक्षात घ्या। बऱ्याच महिलांच्या घरात मूर्ती असते, असं एकही घर नाही की मूर्ती नाही। तर मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना अभिषेक पात्र जे असतं आपलं ते आपल्या घरी असलं तर अतिउत्तम, म्हणजे आपण अभिषेकसाठी ठेवू शकतो आणि आपण फक्त स्तोत्र जे असतं ते पटापट वाचन होत असतं, हा फरक पडतो। जर ते पात्र नसेल तर आपण चम्मचने पळी पेला घ्या, त्याने आपण पाणी टाकून अभिषेक करायचा आहे। कारण का की पळी पेल्याने टाकतो तर जास्त कालावधी लागतो, आपण वाचन करतो पण टाकत राहतो, त्यामुळे जास्त कालावधी लागतो। पण जर पात्र असेल, अभिषेक पात्र जे असतं ते, तर आपल्याला अगदी 10 मिनिटात या सेवा होत असतात। ठीक आहे, तर बघा, तुमच्या इच्छेने तशा पद्धतीने करा, तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा नसेल या पद्धतीने करा। आता आपण सेवेला सुरुवात करणार आहोत, तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल स्वामीस्तवन आपण म्हणावं। स्वामीस्तवन म्हणताना हात जोडून बसायचं आहे, स्वामीस्तवन आधी म्हणावं आणि त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे। पाण्याने अभिषेक करत असताना खाली ताम्हण घ्या, ताम्हणामध्ये मूर्ती ठेवा, आपल्याकडे गळती असेल ती ठेवावी, नसेल तर पळी पेल्याने आपण पाणी टाकत राहायचं। तर सर्वप्रथम आपल्याला गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते 1 वेळा म्हणावं। गणपती अथर्व शीर्ष हे फलश्रुती सकट आपल्याला म्हणायचं आहे, अभिषेक करायचा आहे। त्यानंतर दुसरंच म्हणजे पुरुष सूक्त 1 वेळा म्हणायचं आहे, स्त्री सूक्त आपल्याला 1 वेळा म्हणायचं आहे। फलश्रुती सकट म्हणायचे हे लक्षात घ्या आणि आपण अभिषेक करत राहायचं आहे। त्यानंतर पवमान सूक्त जे आहे ते 1 वेळा म्हणायचं आहे। हे त्यानंतर
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे, म्हणजे एक माळ जप करायचा आहे। या 5ही सेवा करत असताना आपल्याला अभिषेक करत राहायचा आहे महाराजांचा। ह्या 5 सेवा आपल्याला दररोज करायच्या आहेत प्रकट दिनापर्यंत। अजून एक वेळा सांगते, गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा, फलश्रुती स्पृशसूक्त, श्रीसूक्त 1 वेळा, फलश्रुती सकट म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला पवमान सूक्त 1 वेळा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे। या 5ही सेवा आपल्याला करायच्या आहेत, अभिषेक करायचा आहे। या पद्धतीने करा। हे अभिषेकाचं जे पाणी असतं हे साधं पाणी राहत नाही। महाराजांचा अभिषेक केलेलं जे तीर्थ असतं ते खूप अमृतासमान असतं। ते तीर्थ आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे। ती मूर्ती उचलून घ्या, पुसून वगैरे घ्या, आपण देवघरात ठेवायचे। या पद्धतीने करा। तर बघा, हे तीर्थ आपण प्रत्येक व्यक्तीला, आपल्या घरातील व्यक्तींना द्या। आपला नवरा जर व्यसनी असेल तर त्यांना चहामधून द्या, भाजीमध्ये टाकून द्या। फक्त एवढं लक्षात ठेवायचं, ते पाणी वेस्ट होणार नाही। आणि आपण बेसिंगमध्ये ती वस्तू, आता चहा जर बनवली, आपण चहा पूर्ण त्यांना द्यायचा आहे, फेकू नये। भाजी जर उरली, त्यामुळे अशी काळजी आपण घ्यायची, त्या भाजीची सुद्धा काळजी घ्यायची आहे। आणि ते पाणी त्यामध्ये आपण टाकत असतो म्हणून, तर बेसिंगमध्ये किंवा कचऱ्यात टाकू नका, या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत। म्हणून आपण प्यायलाच द्या, जेव्हा पाणी आपल्याजवळ मागत असतं तेव्हा थोडं का असेल ते पाणी त्यामध्ये टाकायचं आणि द्यायचं। या पद्धतीने करा। आणि ते पाणी जे असेल तर ते आपल्या घरामध्ये, आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये, म्हणजे 4ही कोपऱ्यांना आपल्याला शिंपडायचं आहे। उंबरठ्यावर सुद्धा शिंपडायचं आहे, मुख्य दरवाज्यावर शिंपडायचं आहे। शिंपडत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। आणि बघा, जेव्हा आपण सेवा करत असतो, सेवा करत असताना आपल्या मनाचा भाव हा म्हणजे खूप पवित्र असणं खूप महत्त्वाचं आहे। मनापासून आपल्याला ते मंत्र म्हणायचे आहेत आणि तो अभिषेक करायचा आहे। आणि एक लक्षात घ्या, आपण कुठलीही सेवा किंवा उपासना करतो ती अगदी विश्वासाने मनापासून केली तर भगवंत नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहत असतात। म्हणून या गोष्टी करणं खूप आवश्यक असतं। ज्या गोष्टीत भाव असतो तिथेच भगवंत येत असतात। म्हणून या गोष्टी केल्याने नक्कीच तुमच्या घरात फरक जाणवेल। आणि या पद्धतीने अगदी तुम्ही 2 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, जेवढं शक्य होईल तेवढे दिवस तुम्ही ही सेवा प्रकट दिनापर्यंत करू शकतात। अगदी तुम्हाला सांगेल 15 मिनटं लागतात। दररोज आपण देवपूजा करत असतो तेव्हाच आपण सेवा अगदी केली तरीसुद्धा चालेल। देवपूजा झाल्यानंतर आपण मूर्ती घ्या, अभिषेक करा, पंचोपचार अशी महाराजांची पूजा करायची आहे। तर या पद्धतीने या तीर्थाचा आपण वापर करून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। सगळ्यांचं एकमत किंवा शांतता आपल्या घरात नांदत असते। मुलं शांत राहत असतात किंवा चिडचिड करत नाही, राग करत नाही। या गोष्टी जेव्हा घडतात ना आपल्या घरात, तुम्हाला सांगेल तेव्हा माता लक्ष्मीसुद्धा वास करत असतात। म्हणून या सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं। आणि बघा, आपल्या घरात थोड्या ज्या वास्तुदोष वाटत असतो आपल्याला, काहीतरी गोष्टी आहेत की यामुळे आपल्या मनात येत असतं, वास्तुदोष तर नसेल ना, कोणत्या गोष्टी आहेत की त्यामुळे असं घडत आहे माझ्या घरात, या बऱ्याचशा महिलांना खूप प्रश्न असतात। म्हणून नक्कीच सांगते, ही सेवा करा आणि ते पाणी जे असतं ते आपल्या घरात शिंपडून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। तर अतिशय खूप महत्त्वाची अशी सेवा आहे। तुम्हाला बाकी सेवा करायला वेळ नसेल किंवा साध्य होत नसेल तर नक्कीच ही सेवा करून बघा। या सेवेने नक्कीच तुम्हाला 100% रिझल्ट बघायला मिळेल। सांगितली ही खूप महत्त्वाची आहे, खूप प्रभावी आहे। नक्कीच तुम्ही करून बघा प्रकट दिनापर्यंत, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। चला मग, सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते। नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।